मुंबई इंडियन्स संघानं गुजरात टायटन्सवरती दणदणीत विजय मिळवलेला आहे। यावेळी रोहित शर्माच्या दमदार खेळीनंतर टायटन्सला हरवून मुंबई इंडियन्सनं क्वालिफाय 2 मध्ये प्रवेश केला। IPL 2025 च्या क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स अशी लढत होणार आहे। हा सामना 1 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वरती होणार आहे। संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे। रोहित शर्मा IPL मध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे। नुकत्याच झालेल्या एलिमिनेटर सामन्यामध्ये गुजरात टायटन्सच्या संघानं हिटमॅन रोहितचे 2 कॅच सोडलेले होते। या संधीचं सोनं करत त्यानं IPL मध्ये हा नवा इतिहास रचलेला आहे। विराट कोहलीनं T20 क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा विक्रम केलेला आहे। त्यानं T20 क्रिकेटमध्ये 13,500 धावांचा पल्ला हा गाठलेला आहे। तर T20 मध्ये हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर ठरलेला आहे। तिन्ही फॉर्मॅटमध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी सिलेक्टिव्ह सामने बुमराह खेळणार आहे। तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळत राहणे हे खूप आव्हानात्मक आहे असं भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे वाढत्या वयाबरोबरच खेळण्यासाठी सामन्यांची निवड विचारपूर्वक करावी लागेल असं मत देखील बुमराहनं व्यक्त केलं। इंग्लंड मालिकेपूर्वी शुभमन गिलला भारताचा कसोटी कर्णधार नियुक्त केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू AB डिव्हिलियर्सनं प्रतिक्रिया दिलेली आहे। आता तरुण खेळाडूंनी पुढे येण्याची वेळ आलेली आहे। भारतात खूप प्रतिभा आहे असं वक्तव्य डिव्हिलियर्सनं केलेलं आहे।